आज आहे भेजा फ्राय, अख्खा भेजा फ्राय. त्याला उकडून घेतलं याच चहात आणि त्याला आता मी हिरव्या मिरचीचं वाटण लावते. पहिलं हे छान लावून घ्यायचं. त्याच्यात हळद, आता मसाला, हा घरगुती मालवणी मसाला आहे. आणि हा थोडासा लॉलीपॉप मसाला, जास्त त्याला चव येईल म्हणून. हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं. थोडंसं मीठ उकडताना घातलेलंच आहे, पण थोडंसं मीठ आपण वरनाही घालायचं. आता आपण करणार आहोत स्टफ बोंबील. त्याच्यासाठी पहिला आपण करूया ओली करंदी कांद्यातली. इथे कांदा कापून घेतलाय, लसूण घेतली आहे, आलं मिरचीचं एक वाटण आहे. हे तेल उकळत ठेवलंय. आता याच्यात आपण फोडणीला घालूया. आता याच्यात घालायचं थोडं मिरची, आलं, यात घालायचा कांदा. पहिला थोडा हे परतून घ्यायचं. थोडंसं त्याचं कच्चेपणा जायला पाहिजे म्हणून मग त्याच्यात टाकायचा कांदा. हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. हा परतून घेतला. थोडीशी गॅस मोठा करायचा, कारण आपण स्वतः आहोत इथे म्हणून. थोडा परतून घ्यायचा व्यवस्थित. थोडा कलर बदलला, थोडासा आता कलर बदललेला आहे. मग त्यात टाकायचं पहिला करंदी आणि ती थोडीशी हलकीशी कांद्याबरोबर परतून घ्यायची. सगळी व्यवस्थित छान परतली पाहिजे. करंदी धुवायलाही वेळ लागतो. ती व्यवस्थित धुवायची, नंतर त्याच्यात छोटे छोटे मासे मिळतात. ती व्यवस्थित धुवून घ्यायची, छान परतवायची. आता ही छान तेलामध्ये परतलेली आहे. यात आपण टाकली हळद, मालवणी मसाला, मीठ आणि थोडीशी धणे पावडर. याच्याने आता हे पूर्णपणे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग आमसुलं टाकायची त्यात. आज मला ते स्टफ करायचं, त्यामुळे आमसुलं न टाकता मी आगळ टाकते. हे घालायचंच, त्याशिवाय आंबटपणा येत नाही आणि चवही लागत नाही. तुम्हाला आंबोशी पाहिजे तर आंबोशी घाला, पण काहीतरी आंबट पाहिजेच. छान असं परतलंय. थोडा वेळ त्याला
आपण वाफ काढूया. पाणी वरती ठेवून झाकणं, मग वाफ काढूया. आणि त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण ते गरम पाणी त्याच्यावर होतं ते घातलं तरी चालेल, नाहीतर सेपरेट थोडंसं गरम करून टाकला तरी चालेल. पण मोस्टली आपण वरचं ह्याच्यातलंच पाणी घालतो. असं ताटात पाणी ठेवून ते झाकून ठेवायचं हार्डली 2-3 मिनिटं. हे असं छान सुकं सुकं मस्त, नॉट एकदम सुकं असं झालेलं आहे. आता हे आपण बोंबलामध्ये स्टफिंग करूया. तळण्यासाठी पीठ आणि थोडा बारीक रवा, त्याच्यात थोडंसं मीठ किंवा तुम्ही तिखट घातलात तरी चालेल, पण मी तिखट ऑलरेडी बोंबलाला लावलेलं आहे, पण ठीक आहे तुम्हाला आवडतं तसं. हा असा स्टफ करून आतमध्ये ह्याच्यात भरलेलं आणि ह्याचं फक्त हे आवरण असं बंद करायचं, म्हणजे अख्खा बोंबील तुम्हाला खायला मिळतो. आणि आता ह्याला तांदळात आणि आपल्या बारीक रव्याच्या मिश्रणामध्ये भिजवून मग त्याला फ्राय करायचं. तो पण शॅलो फ्राय, नॉट डीप फ्राय. थोडंसं तेल तव्यावर घालून घ्यायचं आणि मग हा बोंबील असा ठेवायचा. दुसरं पण बोंबील असा मस्तपैकी असा टाकायचा. हे असे पलटल्यावर असे छान दिसतात भरलेले स्टफ बोंबील. त्याला रोल नको करायला, ज्यांना अख्खे आवडतात त्यांच्यासाठी हे स्पेशली. हे झाले स्टफ बोंबील आणि ही आहे गाभोळी. ही गाभोळी, बोंबलाची गाभोळी. आता तळी आपण भेजा, अख्खा भेजा. तो काय थोडासा तुटतो, तो नंतर त्याच्याबरोबर मिक्स करून एक पोळी थापूया. हा झाला आपला फ्राईड भेजा, अख्खा भेजा फ्राय.